मेळघाटातील आदिवासी बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना वनविभागाच्या वतीने मुंबई येथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात आले। वनविभागाच्या वतीने वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे सगळे साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात आले। चिखलदरा नजीकच्या आमझरी येथील निसर्ग पर्यटन संकुलात ब्रह्मा ब्रिज, झिप लाईन, कमांडो नेट, नेट लेडर नेट, पॅरलल लाईन इत्यादी 6 प्रकारच्या साहसी खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नातून गावाचा विकास करणे तसेच गावातील युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होत आहे। हे समितीचे जे मुलं आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन गावाचा विकास करणे आणि त्यांचा विकास होण्यासाठी रोजगारासाठी भटकती नाही करण्यासाठी हा खेळ साहसी खेळ म्हणून यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात आलं। प्रशिक्षण दिल्यानंतर मग यांना इथे हे साहित्य पुरवण्यात आलं गव्हर्नमेंटतर्फे आणि त्याच्यावर या पर्यटकांच्या याच्यासाठी मनोरंजनासाठी हे असं उभारण्यात आलं। यातून नेमकं काय साध्य होते उद्देश? त्यांना यांचा खास मेन म्हणजे रोजगार, यांची जे रोजीरोटी चालते ते याचा विकासही चांगलाच आपल्या पर्यटन आमझरीचा लोकसंख्या वाढली पर्यटकांची। ठीक आहे, काय नाव आपलं? साहेबराव काठोई। आमझरी येथे उभारण्यात आलेल्या या निसर्ग पर्यटन संकुलात ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आता येऊ लागलेत। येणाऱ्या उत्पन्नातून 25% वन विभागाला तर 75% उत्पन्न या युवकांना मिळते। यामुळे गावातच या युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। लॉकडाऊन नंतर येथे आलेल्या पर्यटकांना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर पर्यटनासोबतच या ठिकाणी साहसी खेळांचा आनंद घेता येत आहे। इथं सर आमझरी संकुल आहे आणि इथं 6 ॲक्टिव्हिटीज आहे सर। 6 ॲक्टिव्हिटीमध्ये 200 मीटरची जीप लाईन येते आणि 100 मीटरची जीप लाईन अजून येते आणि तिसरं ॲक्टिव्हिटी लॅडर ब्रिज आहे आणि चौथी ॲक्टिव्हिटी ब्रह्मा ब्रिज आहे आणि 5वी ॲक्टिव्हिटी पॅरलल ब्रिज आहे आणि 6वी ॲक्टिव्हिटी कमांडो नेट आहे। ते इथल्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथं आणि रोजगार आम्हाला हे म्हणजे आदिवासी याच्यामध्ये रोजगार चांगलं भेटते सर आणि मस्त चांगलं रोजगार आम्हाला भेटून राहिली आहे। पर्यटक संकुल पण पर्यटक लोक पण येऊन राहिले इथं आणि आमचं किती लोक आहात तुम्ही इथे टोटल? इथं सर आम्ही 15 जण आहेत सर। 15 जण। काय महिना मिळतं साधारणतः तुम्हाला याच्यातून? महिना तर काही हे नाही, आम्ही रोजच 25% गव्हर्नमेंटला देऊन टाकतो आणि 75% आम्ही लेबर पेमेंट करून घेतो सर। तर साधारणतः किती रुपये रोज पडते साधारणतः? साधारणतः आम्हाला 300-400 रुपये रोज पडून जाते। ठीक आहे, काय नाव तुझं? सुखदेव बळीराम हेकडे आहे सर, आमझरी राहणार आमझरी। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।